ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि आताची महत्त्वाची बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठणच्या जायकवाडी धरणातून कालपासून तब्बल 2 लाखापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। काल रात्री हा विसर्ग वाढवून 2,92,000 करण्यात आलाय आणि त्यामुळे पैठण शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरलंय। पैठण शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देखील पाणी शिरलंय। त्यामुळे रात्रभर व्यापाऱ्यांकडून दुकानं रिकामी केली जात होती। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय सध्याची पैठण मधली स्थिती? नक्कीच प्रज्ञा, मी दाखवतोय 3 लाख क्युसेकने रात्री पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि आता तो विसर्ग केलाय। मात्र तरीही संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील शहरात अशी पूर परिस्थिती निर्माण झाली। इकडे मी थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, लोक पाण्यातून कशा पद्धतीने प्रवास करतायत। शहरातील मुख्य बाजारपेठ आहे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला जाणारा हा मार्ग आहे आणि हा पैठण शहरातील मुख्य बस स्टँड आहे आणि या ठिकाणी अशी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। रात्रीपासून मोठा विसर्ग करण्यात आला होता आणि त्यामुळे पैठण शहरातील अनेक वसाहती पाण्याखाली गेलेल्या आहे। पैठण शहरातील मुख्य बाजारपेठ बंद पडलेली आहे। ही दुकानं बघा, ही सगळी दुकानं पाण्याखाली गेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। लोक असं या रस्त्यातून कधी काही हा शहराचा मुख्य बाजारपेठ हा कालपर्यंत होता, मात्र त्याच बाजारपेठमध्ये आज अशा गुडघाभर पाणी आपल्याला पाहायला मिळतं। रात्री यापेक्षाही जास्त पाणी होतं, मात्र आता पाणी ओसरताना पाहायला मिळतं। मात्र अजूनही ही परिस्थिती अशीच आहे। आणखी 2 ते 3 तास ही सगळी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी लागणार आहे। मात्र हे दुकानं बघा, ह्या सगळ्या दुकानांमध्ये रात्री पाणी घुसलेलं आहे आणि ह्या सगळ्या लोकांनी रात्री 2 ते 2:30 वाजेपर्यंत सगळी दुकानं रिकामी करत होती। मात्र पाणी जास्त वाढल्याने आणखी काही दुकानं खाली झाली, काही झालेली नाही। आपण काही लोक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ते जे आहेत स्थलांतरित करतायत, बहुतेक इथले स्थानिक असण्याची शक्यता आहे। काय रुको काय स्थिति हुई रात्रि पावसाची? बहुत पानी था सर, सब परेशान थे। वो रात में लोग हमारे इधर से उधर लेके गए हमने। कितने? कम से कम 200-300 लोग पिपलवाड़ी लेके गए। वहाँ एक हॉल नहीं, नूर सेठ का हॉल है, वहाँ पे हॉल में रुका थे। अभी यहाँ पे कितने ये सब पानी कितना कम हुआ कि रात में ज्यादा था? ज्यादा था पानी, अभी थोड़ा कम हुआ। थोड़ा कम हुआ था। ही सगळी परिस्थिती आपण बघतोय, मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे सगळे नागरिक आहे, गुडघ्याभर पाण्यातून हे पैठण शहर आहे आणि शहराचा मुख्य बाजारपेठ आहे। याच ठिकाणी आठवडी बाजार देखील बाजूला भरतो आणि अशी सगळी परिस्थिती असताना या जायकवाडी धरणातून जो 3 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला, त्या विसर्गामुळे पैठण शहर अक्षरशः जलमय झालेलं आहे। दुकानं पाण्याखाली। काय मामा, एवढा पाऊस बघितला कधी? आयुष्यात नाही पाहिला, पाऊस पाहिलाच नाही। 6 वर्षानंतर झाला असा पाऊस। 6 वर्षानंतर असा पाऊस झालेला आहे। काय सगळं शहरात पाणी घुसलंय का? मग साऱ्या दुकानात पाणी आहे, आंबेडकर पुतळ्यात पाणी आहे, शिवाजी पुतळ्यात पाणी आहे। लोक पण अडकली पाण्यात लोक अडकलेले आहे ना। ही सगळी परिस्थिती आहे। लोकांच्या गुडघ्यावर एवढं पाणी आहे आणि आता पैठण शहर पूर्ण जलमय झाल्याचं आपल्याला जे पाहायला मिळतंय। मुख्य बाजारपेठ ही जी आहे तर पाण्याखाली गेलेली आहे। नक्कीच, मात्र किती लोकांना इथून आता बाहेर काढणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे, याबद्दल काही शासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे का? कारण मुख्य बाजारपेठेत जर इतकं पाणी असेल तर जिथे आसपास जो नदीकाठचा परिसर आहे तिथल्या अनेकांना रेस्क्यू करण्यात आलेला असेल किंवा अजूनही ती प्रोसिजर सुरू असेल? प्रज्ञा, रात्री आपण जी इथली नाथ शाळा आहे जिथे सगळ्या लोकांना स्थलांतरित करण्यात आला, त्यावेळेस आकडा आपण बघितला 3,200 लोकांना रात्रीपर्यंत स्थलांतरित करण्यात आलं होतं। मात्र आता जर रात्रीतून हे चित्र निर्माण झाल्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही फक्त आता इथली परिस्थिती ही आपण शहराची दाखवतोय। या जायकवाडी धरणाच्या पुढे जी गावं आहे तर जी माहिती मिळते 6 ते 7 गावं अशी आहे ज्या गावांमध्ये आता पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे त्या गावातील लोकांना देखील स्थलांतरित केलं जात आहे। परिस्थिती रात्रीतून बिकट झाली होती, अनेक गावांमध्ये पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे लोकांचं स्थलांतर देखील करण्यात येत आहे। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन। तिकडे छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या जायकवाडी धरणामधून कालपासून तब्बल 2 लाख क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। काल रात्री हा विसर्ग वाढवून 2,92,000 इतका करण्यात आला। त्यामुळे पैठण शहरामधील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं। पैठण शहरामधील मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सुद्धा पाणी शिरलंय। त्यामुळे रात्रभर व्यापाऱ्यांकडून दुकानं खाली केली जात होती।
तर कालच्या या पुराच्या पाण्यानंतर आजही हीच स्थिती कायम आहे. अजूनही या परिसरामध्ये पाणी तसंच आहे आणि हे पाणी अजूनही ओसरलेलं नाही. त्यामुळे नागरी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि चौकात सुद्धा पाणी असल्यामुळे इथली वाहतूक रहदारी ही सध्या पूर्णतः बंद आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे साहित्याचं नुकसान झालंय. अनेकांनी घर सोडून स्थलांतर सुद्धा केलेलं आहे. सुरक्षित ठिकाणी त्यांनी सध्या आसरा घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. काल पाण्याचा प्रवाह हा वाढवण्यात आला. विसर्ग वाढवल्यानंतरची ही स्थिती ओढावलेली आहे. तिकडे पैठणच्या मायगावमध्ये संसार अक्षरशः रस्त्यावर आलेले आहेत. जनावरं, शेळी, मेंढी, बैलगाडी हे रस्त्यावर असल्याचं चित्र आहे. जायकवाडी धरणामधून केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आलाय आणि या महापुरामुळे नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका बसलाय. अनेक कुटुंब बेघर झालेले आहेत. अनेकांनी रात्र जागून काढलेली आहे आणि आपला संसार रस्त्यावर मांडलेला आहे. अधिकची माहिती जाणून घेऊयात. मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत. मोहसिन, पैठणमधली आजची नेमकी स्थिती कशी आहे? ऋतुजा, नक्कीच जायकवाडी धरणाचा विसर्ग कमी केला आहे. मात्र रात्री जो 3 लाखाचा विसर्ग केला होता त्यामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली. मी सध्या मायगाव जवळ आहे आणि पूर्ण गाव पाण्याखाली गेलंय आणि त्या गावकऱ्यांना स्थलांतरित रात्रीपासून करण्यात येत आहे. आता या गावकऱ्यांवर वेळ अशी आली आहे की स्थलांतर करण्यासाठी जागा देखील उरलेली नाही. त्यामुळे महामार्गावर या नागरिकांनी आपला संसार मांडलेला आहे. ही सगळी गावातील मंडळी आहे. रात्रीपासून ह्या आपले जनावरं असतील, लेकरं असतील किंवा अंगावरचे कपडे असतील हे सगळे घेऊन अशा पद्धतीने ट्रॅक्टर असतील, या छोट्या मोठ्या ट्रॅक्टरला ताटपत्री बांधून घर बांधलेलं आहे. ताटपुत्र रस्त्यावर या महामार्गावरच आपलं घर बांधून या ठिकाणी संसार थाटला आहे. काही महिला आहे त्यांच्याशी आपण बोलणार. काय परिस्थिती होती रात्री आई? 12 वाजता आलो. पाऊस येतोय, वरून पाऊस येतोय, खाली लेकरं बाळ, घरात जागा नाही. इथं रात्रीच्या 12 वाजता सरपंचांनी घराच्या बाहेर काढले. आम्ही इथं आलो. सरपंचांनी आम्हाला जेवायला मागून आणलं आणि जेवायला दिलं. आता रस्त्यावरच घर. आम्हाला पाऊस येऊ राहिला, आम्ही काय करायचं? रान पाण्यात, घर पाण्यात, खायला दाणे नाही. मग काय करायचं आता? काय सगळी आजी काय परिस्थिती लेकरं बाळांची? आमचे गाव सोडलं, आम्ही घर सोडलं. आमची परिस्थिती, आम्ही पाण्यात येत, आम्हाला राहायला नाही, याला नाही. आम्ही आमचं नुसतं तसंच कपडे लत्ते नाही, अंगारशी पांघरून घेऊन आलोत. डोळ्याचं ऑपरेशन झालंय का? हा, डोळ्याचं ऑपरेशन झालंय. कसं काय राहावा, कसं काय हे करावा, आम्हाला अवघड झालं आमचं. बरं, ही सगळी परिस्थिती आहे. स्थानिक जे तरुण होते ज्यांनी ही सगळी रात्री रेस्क्यू केलंय, किती लोकांना हलवलंय आणि किती गावांची सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली आणि काय सध्याचं चित्र काय? सध्या आमच्या जे मायगाव जे गाव आहे ते पूर्ण पुराचा वेढा त्या गावाला चारी बाजूनी पडलेला आहे. म्हणजे आता गावात जाणारा कोणताही रस्ता चालू नाही, सगळ्या रस्त्यावर फुल पाणी आहे. मग या आमच्या पुढं रात्रीच्याला खूप मोठं आव्हान होतं की गावकऱ्यांची मानसिकता नव्हती गावाच्या बाहेर पडायची, कारण अचानक सगळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासन आणि आमची ग्रामपंचायत यांची खूप धावपळ उडाली. व रात्री जवळपास किती लोकांना रेस्क्यू केलंय? गावात किती लोकसंख्या आहे? गावाची 1,500 लोकसंख्या आहे. संपूर्ण 1,500 लोक आमचे आम्ही बाहेर काढले रात्री. ही सगळी ऋतूच्या परिस्थिती मी थोडं दाखवतो. हे बघा, जनावरं, बकऱ्या, शेळ्या, मेंढ्या सगळं घेऊन, जे 2 व्हीलर असतील सगळे घेऊन ही लोक आता थेट महामार्गावर थांबलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी स्वतःचं घर पण नाहीये, त्यामुळे एखाद्या ट्रॅक्टरवर ताटपत्री बांधून, कारण रात्रीचा पाऊस सुरू होता, या पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी अशा पद्धतीने ताटपत्री बांधून आणि अशा हे छोटे छोटे घर तात्पुरते बांधण्यात आलेले आहे आणि या घरावरच हे लोक आतमध्ये झोपलेले आहे. त्यामुळे महामार्गावरच आणि रस्त्यावरच आता लोकांना संसार थाटण्याची वेळ आलेली आहे, कारण गावात अजूनही जाणं शक्य नाही. गावात पूर्णपणे पाण्याने वेढा घातलेला आहे आणि अशा परिस्थितीत आता या लोकांना जीव वाचवणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आता रस्त्यावर हा संसार थाटल्याचं आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे मोहसिन, आणि प्रशासनानं सुद्धा या सर्व नागरिकांची आता तात्पुरती निवाऱ्याची सोय करणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. सुरुवातीला बातमी संभाजीनगरमधून आहे. पैठण शहरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक वसाहती पाण्याखाली गेलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पैठण शहरामधील वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे. अनेक जण आजारी पडलेले असून त्यांना कोणतीही वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याचा आरोप सुद्धा पूरबाधित नागरिकांनी केलाय. तर आपल्या व्यथा सांगताना महिलांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी. पैठणच्या जायकवाडी धरणातून काल रात्री तब्बल 3 लाख पेक्षा अधिक क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता आणि त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी जे आहे तर शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. यामुळे अनेक लोकांना जे आहे तर या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. आपण सध्या पैठणच्या नाथ हायस्कूलमध्ये आहे आणि या ठिकाणी काही लोकांना तब्बल या ठिकाणी 3000 पेक्षा अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. मात्र अनेक महिला आजारी पडल्या आहेत पावसामुळे आणि ह्या सगळ्या त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अजूनही डॉक्टर पोहोचले नसल्याचा आरोप होतोय. काय झालंय आई? मला थंडी ताप येते आणि असं कस तरी होत आहे फिरल्यावारी. बरं, इथं कधी आल्यात? रात्री. डॉक्टर बिक्टर काय आले नाही का? नाही येऊ म्हणले होते, नाही आले. ही सगळी परिस्थिती आपण हे काही लोक आहेत त्यांच्याशी काय दरवर्षी हेच प्रॉब्लेम का? हो सर, दरवर्षी आमचे घर पाण्यात जातात सर. काय करावं, दरवर्षी अशीच बोंब आहे सर आमची. पाण्यामुळे आम्ही काय कुठे पळावं, कुठं काय, आमचं सगळं सामान तिथं घरीच राहतं सर. सगळं वाहून गेलं सर. आमचं जे आमच्या हातात आलं तेच आम्ही घेऊन आलेलो आहे सर. आजी काय घर पाण्यात गेलं का? समजे गेलो भाऊ. काय काय गेलं? समजे भांडे कुंडे कपडे लटणी याच्यावर आलो आम्ही. समजे वाहून गेलो भाऊ. कसं सगळं रुपा जमा केला असेल मग काय केलं भाऊ समजे. आता कुणी मदतीला आलंय की नाही? आले ना, हे आले भाऊ, लेक आले ते आले. काय काय वाचवलं मग? काहीच वाटलं नाही, अंगाच्या कपड्याने आलो आम्ही. समजे गेलो भाऊ. त्याचे गेले, दुसऱ्याचे गेले, माझे गेले. काय करतो भाऊ, अंगाचे कपडे निसती या साडीवरच आलो आम्ही. ये नाही या साडीवर काय काय येतं भाऊ. पाणी झालं भरपूर. मग आता घरी गेल्यावर काय राहणार घरात? काही आता काय करा सांगा. हे सगळे डोळ्यातील अश्रू सगळ्या या व्यथा सांगतात. आपण जर बघितलं तर पैठण शहरातील अनेक वसाहतीमध्ये पाणी शिरलं आहे. या शाळेत 3000 पेक्षा अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आलं. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना स्थलांतरित केले जाते. तालुक्यातील 4 ते 5 गावात देखील अशी सगळी परिस्थिती आहे आणि आता ह्या लोकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलावी अशी मागणी यांच्याकडून केली जाते. रात्रभर या शाळेत काढलेली आहे. मात्र आता घर उरलं की नाही हेही माहीत नाहीये. गेल्यावर ते कळेल. मात्र संसार पूर्ण हा या पौराच्या पाण्यात वाहून गेला. ह्या सगळ्या या लोकांच्या व्यथा आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवारसह मोहसिन शेख, NDTV, पैठण, छत्रपती संभाजीनगर. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे पैठणमधून. पैठणच्या नायगावमध्ये संसार अक्षरशः रस्त्यावर आलेत. जनावरं, शेळ्या, मेंढ्या, गाडी, बैल हे सगळं रस्त्यावरती आलेलं आहे. जायकवाडी धरणातनं केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आलाय आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका बसलाय. अनेक कुटुंब बेघर झालेत आणि म्हणूनच ही कुटुंब आता रस्त्यावरती पालं टाकून बसलेली आहेत आणि आपला संसार त्यांनी आता रस्त्यावरतीच अक्षरशः शब्दशः मांडलेला आहे. अनेक जणांनी अशा पद्धतीनं ट्रॅक्टर किंवा आपल्या टेम्पो यांचा आधार घेतलेला आहे आणि त्यावरती ताडपत्री लावून ते दिवस रात्र काढतायत. मात्र आपल्या पोरांप्रमाणे जी गुरढोरं आहेत त्यांना सुद्धा त्यांचा जीव वाचवण्यासाठी अशा पद्धतीनं रस्त्यावरतीच आणून ठेवलेलं पाहायला मिळते. अधिक माहिती घेणार आहोत. मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मोहसिन, अक्षरशः आणि शब्दशः रस्त्यावरती आलेला आहे सगळा संसार आणि पालं टाकलेली आहेत लोकांनी आणि अशा पद्धतीनं किती दिवस गुजारा करणार? काय मदत मिळते या लोकांना? नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी गावामध्ये नायगावमध्ये मी आहे आणि या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि अशा परिस्थितीत आता गावामध्ये पाणी जे शिरलं आहे तर चप्पू जो आहे तर तो न्यावा लागतोय. आपण थोडंसं पुढे जाऊया. ही परिस्थिती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपण थोडं पुढे जाऊया की ही सगळी घरं, या आजूबाजूची घरं सगळी जी आहे तर पाण्याखाली गेल्याचं
ही मंदिर आहे हे देखील पाण्याखाली गेलेलं आहे। तुम्हाला बाजूला थोडंसं दाखवतो, लोक अजूनही घरावर बसलेली आहे कारण खाली उतरण्यासाठी जे आहे तर पाणी एवढं गावामध्ये शिरलेलं आहे की या घरातून जे आहे तर बाहेर पडणं देखील शक्य नाही आहे। नायगावमध्ये ही सगळी परिस्थिती आहे, बाजूला मायगाव आहे, या गावात देखील अशीच परिस्थिती आहे। आपेगाव असेल त्या भागात देखील पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। आता हे पाणी जे आहे तर निचरण्यासाठी किंवा हे पाणी कमी होण्यासाठी आणखी संध्याकाळ होईल, मात्र तोपर्यंत या अक्षरशः घरात बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। कारण हे आपण जर बघितलं तर इथं छाती एवढं पाणी आणि या पाणीत जे आहे तर उतरणं शक्य नाही। नक्कीच आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये मोहसिन, काही तांत्रिक कारणामुळे। मात्र सध्या बघतोय परिस्थिती, तुम्ही स्वतः ज्या बोटीमध्ये बसलेले आहात, थर्माकोलची बोट गावकऱ्यांनीच सगळ्या तयार केलेली पाहायला मिळतीये। एवढी भीषण अवस्था यापूर्वी कदाचित तिथे आलेली नसावी, मात्र सध्याची स्थिती बघता इथे काय मदत पुरवली जाते, प्रशासनाच्या वतीनं कुठपर्यंत मदत गेलेली आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर या गावकऱ्यांना अजूनही प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी पोहोचली नाही असं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण थोडंसं पुढे जाऊया, या सगळी परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करूया। हे बघा, हे संपूर्ण घर आहे। थोडं दादा थोडं वेगाने थोडं पुढे जाऊ आपण। हे सगळं घरं देखील आहे ती पाण्याखाली गेलेली आहे, ही मंदिर देखील पाण्याखाली गेलेलं आहे। अजूनही प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी पोहोचली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्या बाजूलाच आपण जर बघितलं काही वेळापूर्वी जे व्हिज्युअल दाखवले होते मायगावमध्ये, त्या ठिकाणी गावकरी पूर्ण गाव पाण्याखाली गेले। रस्त्यावर लोकांना हायवेवर ची वेळ त्यांच्यावर आलेली आहे, अजूनही त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही। तिथे अजूनही मुलं असतील किंवा महिला असतील त्यांना जेवणाची कोणतीही सोय नाही। हे सगळे लोक उपाशी रस्त्यावर बसलेले आहेत। त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता आता प्रशासनाने देखील तातडीने मदत करण्याची गरज आहे आणि ही सगळी भयावह परिस्थिती आपण छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात बघतो। अगदी, आणि नायगाव मधली ही स्थिती बघतो आहोत, प्रचंड प्रमाणात साचलेलं पाणी आणि त्यामुळे स्थानिक हे अडकून पडलेले आहेत आणि सध्या त्यांना या भागामध्ये आहे तिथून मदतीची अपेक्षा आहे। काही ठिकाणी मदत ही गरजेची असणार आहे कारण जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या मात्र ते घेऊ शकणार नाहीत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसिन। अतिशय रस घेऊन आमचे प्रतिनिधी हे गावागावात पोहोचलेले आहेत आणि तिथली प्रत्येक माहिती आणि अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। तिकडे पैठणच्या मायगावमध्ये संसार अक्षरशः रस्त्यावर आले, जनावरं शेळ्या मेंढ्या अक्षरशः रस्त्यावरतीच आहेत। जायकवाडी धरणातनं पाण्याचा विसर्ग झालाय आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। या महापुरामुळे नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका बसलाय, अनेक कुटुंब बेघर झाली आहेत आणि अनेकांनी रात्र अशा पद्धतीनं रस्त्यावरतीच जागून काढली आहे। आपला संसार रस्त्यावरती मांडलेला आहे, रस्त्यावरतीच पालं टाकलेली आहेत, गुरंढोरं देखील रस्त्यावर आणली आहेत आणि आता जेवणावळी सुद्धा आपण बघतोय रस्त्यावरती सुरू झालेल्या आहेत। स्थानिकांनीच आपली सोय केलेली आहे, जनावरं वाचावीत यासाठी सगळी जनावरं शेळ्या मेंढ्या या देखील रस्त्यावरती आणून बांधलेल्या आहेत आणि गावातले लोक पालट टाकून अक्षरशः हे रस्त्यावरती राहत आहेत। इथे दृश्य आपण बघतोय जिथे रस्त्यावरती लोक राहत आहेत आणि नायगावमधले संसार रस्त्यावरती उघडे पडलेले आहेत। याचं कारणच आहे प्रचंड गोदावरी तीराला आलेला हा पूर। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, आता रस्त्यावरतीच पूर्ण संसार मांडलेला आहे आणि रस्त्यावरतीच जेवणावळी पण सुरू झाल्या। नक्कीच आपण बघतोय की मायगाव हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे, अजूनही पाणी ओसरत नाहीये आणि त्यामुळे या लोकांनी गेल्या रात्री 3 वाजेपासून पहाटे 3 वाजेपासून सगळे रस्त्यावर बसले होते, रस्त्यावर घर मांडलं होतं। आता त्यांनी गाव पंगत म्हणजेच गावातील लोकांनी सगळ्यांनी एकत्र येत जेवण बनवलेलं आहे आणि ही सगळी लोक आता महामार्गावरच जेवण करतात कारण आता घर उरलेलं नाहीये, घर पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे, सगळीकडे पूर परिस्थिती झाली आहे आणि अशा वेळी ही सगळी गावकरी आता रस्त्यावर बसून जेवण करतात कारण त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाहीये। ट्रॅक्टर असतील किंवा झोपडे असतील तिथं छोटे रस्त्यावर झोपड्या बनवून त्यात मुलांना ठेवण्यात आलेलं आहे आणि ही सगळे लोक आता रस्त्यावर हे सगळ्या पद्धतीने आपण जेवण करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत आपण काय परिस्थिती दादा सगळे काय परिस्थिती काय परिस्थिती पोराची कालपासून बाहेर, काल 5 वाजल्यापासून आज 17-18 घंटे राहिले, आता रस्त्यावरच जेवण मग काय आता आधी घर आहे काय रात्रीपासून लहान मुलांनी जेवण पण नव्हती केली, आता सगळं कुठून व्यवस्था केली, काय सगळी पद्धत? आता आमदार विलास बापू भुमरे यांच्या माध्यमातून दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली। सकाळी गाववाल्यांनी नाश्ता ठेवला होता
आणि आता सध्या ज्यांचं स्थलांतर झाले त्यांना भरपूर प्रमाणात आजूबाजूच्या परिसरातील लोक मदत करीत आहेत. प्रशासन पोहोचलं नाही पण मदतीला जेवणाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था प्रशासनाने नाही केली, पण काल स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाचे लोक हजर होते. आता गावात काय परिस्थिती आहे? सध्या गावात एकही माणूस नाही, पूर्ण चौबाजूनी पाणी आहे आणि पूर्ण रस्ते बंद झाल्यामुळे गावात जाता येत नाही सध्या कोणालाच. नक्कीच आपण बघतोय की गावात जाणं शक्य नाही आणि अशा पद्धतीने आता हे रस्त्यावर लोक जेवण करतायत, कारण आता पर्याय नाही. आता पाणी कधी ओसरेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. तोपर्यंत ह्या सगळ्या नागरिकांना असंच रस्त्यावर आता दिवस काढणं आहे, कारण गावात जाण्यासाठी रस्ता नाही आहे. जे आजूबाजूची गावं होती त्या ठिकाणी काही लोकांना स्थलांतर करण्यात आले, मात्र आता जागा नसल्याने रस्त्यावरच अशा पद्धतीने संसार या पूरग्रस्तांनी मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आधी मोहसिन, साधारण किती आहेत हे सगळे गावकरी आणि यांची दुसरीकडे कुठे व्यवस्था करण्यात आलेली आहे का? विखुरलेले आहेत की सगळे एकत्र आहेत? ही गावातील लोक जी आहे, काही लोकांना बाजूच्या एका गावात स्थलांतरित करण्यात आलं, मात्र तिथे आता जागा नाहीये. त्यामुळे आपण बघतोय हे बघा, हे सगळ्या महिला, या गावातील सगळ्या महिला आहे या ठिकाणी अशा या एक हॉटेल सासरवाडी म्हणून रस्त्यावरची एक हॉटेल होती त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. लहान लेकरं त्यांच्या सोबत आहे. या सगळ्यांना अशा पद्धतीने रस्त्यावर जे मुख्य महामार्ग आहे तिथलं हे एक छोटंसं हॉटेल होतं, तिथं काही लोक पाऊस पडल्यावर तिथून आसरा घेतात. बाकीची जे पुरुष मंडळी ही सगळी रस्त्यावर थांबलेली आहे. काही जे गावात ट्रॅक्टर होते त्या ट्रॅक्टरला ताटपत्री बांधून त्यात राहण्याची व्यवस्था केली जाते. लहान लहान मुलं आहे. आता कालपासून हे सगळे मुलं उपाशी. झालं का जेवण? काय खाल्लंय? पोळी भाजी. काल पोळी भाजी. रात्री कसं काढलं मग सगळं? रात्री मग तसं झोपलं मला. रात्री पाऊस आलता का गावात? खूप पूर आला होता ना. काय नाव? कार्तिक संदीप कवडे. काय पूर परिस्थिती होती गावात रात्री? काल खूप पाऊस आला आणि काल गावात पाणी होते, त्याच्यामुळे आम्ही काल 12 वाजताला तयारी लागलो होतो. नंतर पोलीस आले आणि आम्हाला तयारीत राहायला सांगितले. त्याच्यानंतर आम्ही इथे राहायला आलो. रात्री कुठं झोपलो होतो? रात्री आम्ही तिकडे होतो, रस्त्यावरच झोपलो होतो. ही सगळी परिस्थिती आहे. लहान लहान मुलं आहे, सगळ्यांनी रस्त्यावरच रात्र काढलेली आहे आणि आता आणखी गावातील पाणी ओसरायला किती वेळ लागतो हे पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे. तोपर्यंत ही सगळी लोक आता रस्त्यावर त्यांचा संसार पाहायला मिळतोय.